काय मग उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळावा म्हणून नाश्त्यासाठीच काहीतरी खास बनवायचं आहे. त्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी रवा घ्यायचा. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान सैलसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं. इथे मी ज्या वाटीने पीठ आणि रवा घेतला होता त्या वाटीने 1.5 वाटी पाणी घातले. छान असं मिश्रण तयार झालं की झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. म्हणजे रवासुद्धा छान फुलेल. 10 ते 15 मिनिटं झाले आहेत. मिश्रण आणखी एकदा मिक्स करून घेऊ. त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. त्यामध्ये बीट, गाजर, कांदा, कोथिंबीर आणि मिरची आहे. यामध्ये तुम्हाला आणखी तुमच्या आवडीच्या काही भाज्या घालायच्या असतील तर त्यासुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं. मिश्रणाची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे, पण जर घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता. गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. तेलाने ग्रीस करायचा आणि 2 पळी मिश्रण त्यावरती ठेवायचं आणि पसरवून घ्यायचं. तर या ठिकाणी आज आपण मस्त असे रागीचे उत्तप्पे बनवतोय. मिश्रण तव्यावर सोडल्यानंतर वरच्या बाजूनी पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं. त्यानंतरच पलटी करायचं. हवं असेल तर बाजूने आणखी थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आणि अलटी-पलटी करत मध्यम आचेवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं. पहिल्यांदा आपण तवा तेलाने ग्रीस करून घेतला होता, त्यामुळे नंतर तेल लावायची काहीही गरज नाही. आणि इथे छान खरपूस असे नाचणीचे उत्तप्पे तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि अशाच रेसिपीजसाठी नक्की फॉलो करा.